फलंदाजी करत असताना नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 दारावे संघाच्या सर्व खेळाडूंना प्रत्येक सिक्सरसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी ताईंकडून दिले जाईल. द गेम ऑन. डावाला होईल सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल मीत भोईर. ऑन स्ट्राईकला भावेश नाईक. भावेश नाईक आणि विशाल भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चॉप करण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या खरतर बाहेर राहणारा चेंडू निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. कमालीची सुरुवात, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर ऐरोली कोलीवाडा संघाने क्षेत्ररक्षण निवडले. त्यांच्या विरोधात नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 टीम दारावे मैदानाच्या आतमध्ये ब्ल्यू जर्सी मध्ये हा संघ जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रायगडातील ठाणे परिसरातील अनेक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील. राईज झाला, बाउन्स खरतर जरूर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा जर का आपण विचार केला तर यॉर्कर आणि त्यानंतर सेकंड बॉलचा जर का आपण विचार केला तर गुडलँड स्पॉटवर ना राईज होणारा चेंडू, अर्थातच बाउन्स होणारा चेंडू खरतर पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन राहिलंय. मीत भोईर अर्थातच स्ट्राईक गोलंदाज, ऐरोली कोलीवाडाचा सुपरस्टार. ओल ऑफ करण्याचा प्रयत्न, मिक्स टायमिंग स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. वेगवान गोलंदाजी, काय जबरदस्ती गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन आणि लेनचा जर का आपण विचार केला तर अगदी अचूक टप्प्यावरती पडणारे हे चेंडू जरूर आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण, वाशी विभाग क्रिकेट संघटनेचं छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आणि या मैदानावरती एक जबरदस्त सामना. या ठिकाणी चौथ्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर आपण पाहतोय आणि पहिली रन्स भावेश नाईक या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. रन्स आली एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होत असताना ऑन स्ट्राईक वरती विशाल भोईर या खेळाडूला जरूर आपण पाहणार आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पॉवर दाखवणारं षटक, परंतु पॉवर मात्र काही पाहायला मिळाली नाहीये. या षटकाचा जर का आपण विचार केला तर गोलंदाजाचं वर्चस्व, गोलंदाजाचा बोलबाला या पहिल्या षटकामध्ये राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाशी एंड कडून गोलंदाजी करत असताना मीत भोईर. ओ चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिलाय. दोन खेळाडू जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. वाईडिश लॉंग ऑफ आणि तदनंतर काऊ कॉर्नर, अर्थातच डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनचा जे क्षेत्र आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी करता त्या खेळाडूला ठेवलंय. हॅट्रिक विकेटसाठी खरं तर पारितोषिक जरूर या ठिकाणी आलंय. स्वप्नील म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक खरं तर विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला आपण देणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या अवघ्या 2 रन्स. स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 टीम दारावे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आणि त्यांच्या विरोधात खरं तर ऐरोली कोलीवाडा हा संघ जरूर आपण पाहतो. आणि प्रत्येक विकेटसाठी ऐरोली कोलीवाडा संघासाठी स्वप्नील यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी. अफरीमताई अकवारे नगरसेविका ताईंकडून प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि खरं तर त्यांची स्पर्धा दिनांक 29-30 एप्रिल 1-2 मे 2026 रोजी नगरसेविका चषक 2026 खरं तर शुभारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथम पारितोषिक असेल 2 लाख रुपये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राजला जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नाही आहेत. आता धावांची गती, धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. हो आणखीन एक राईज होणारा चेंडू
ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू. ही लाईन आणि लेंथ कमालीची आहे. ऐरोली संघाचा जर का आपण विचार केला तर मेग अँड अद्या 11 ऐरोली हा संघ जरूर आपण पाहतोय. पहिला मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक काय कमालीचा झेल पकडलाय. रनिंग कॅच, क्षेत्ररक्षक मनोज चव्हाणने पकडलाय झेल आणि फलंदाज विशाल भोईरचा संपलाय खेळ. पहिली विकेट गमावले. बॅटिंग करत असताना टीम आपण जरूर पाहतोय नगरसेविका अफ्रीमताई अकवारे 11 या संघाची पहिली विकेट गमावले. सलगच्या 3 सिक्सरसाठी नगरसेविका अफ्रीमताई अकवारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. आज या स्पर्धेमध्ये सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि शेठ जेव्हा येतात ना, अगदी ताफाच्या ताफा त्यांच्या सोबत असतो आणि गाड्यांचा ताफा या मैदानाच्या अवतीभोवती आपण जो पाहतोय. आणि जवळपास 50 ते 60 त्यांचे समर्थक आज त्यांच्या सोबत पाहतात. पारितोषिक लावलं आणि तदनंतर पहिला षटकार फलंदाज धीरज भोईरने ठोकलाय. हा षटकार नगरसेविका अफ्रीमताई अकवारे यांच्याकडून या सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर पैनच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण नगरसेविका चषकाचं आयोजन पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. ओ शॉर्ट पिच आहे, कमालीचा फटका, वन बाउन्स इनटू द डिफेन्स. आधी केलं आक्रमण, तदनंतर दाखवला क्लास. आधी आला षटकार, तदनंतर हा चौकार. धीरज भोईर आला आणि सोबत रन्स घेऊन आला असं म्हणावं लागेल. आघाडीच्या 2 चेंडूंवरती आक्रमण करत असताना गोलंदाजाला रिमांडवरती घेतलाय. खराब चेंडूंवरती आक्रमण आणि ते देखील ऑफसाईडला. धीरज भोईरचा क्लास. मैदानाच्या आतमध्ये षटकार, तदनंतर चौकार. धाव संख्या 12 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. मेगॅन अद्या 11 टीम ऐरोली कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात नगरसेविका अफ्रीमताई अकवारे 11 टीम दारावे. अशी बिग फाईट. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न करतर चेंडू बाउन्स आला. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 12. 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. सेकंड ओव्हरसाठी राज आणि राजवर केलेलं आक्रमण या षटकात आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल, दिशा दिलाय. शॉर्ट थर्डला बीट करत असताना थर्ड मॅन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. रन्स आली, 1 सिंगल. षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नगरसेविका चषकाचं आयोजन याच महिन्यातील खरतर शेवटच्या तारखेला आपण जे पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर राहणाऱ्या खेळाडूसाठी 2 व्हीलर बाईक आणि विजेत्या संघ मालकाला देखील एक 2 व्हीलर बाईकचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण जरूर देणार आहोत. आणि गावदेवी चषकाचा जर का आपण विचार केला तर पुढच्या वर्षी तब्बल 1.5 लाख रुपये
पारितोषिक असणारी स्पर्धा ह्याच मैदानावरती आय थिंक मार्च महिन्यामध्ये 26 ते 25 ते 28 मार्च रोजी खरं तर ती स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेमध्ये देखील मालिका वीरसाठी टू व्हीलर बाईक आणि एका लकी प्रेक्षकासाठी टू व्हीलर बाईकचं पारितोषिक खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. कमालीचं क्रिकेट. आजची शेवटची रात्र याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि आजची शेवटची रात्र खरं तर आपण पाहतो. आणि ए पूल मधील सामने, ए गट म्हटला की हाय व्होल्टेज ड्रामा. त्यांची फलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची गोलंदाजी अगदी पाहण्यासारखी आणि पाहण्यासारखं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी अजिंक्य. ओ लॉफ्टेड इट. बैठक. एक घुटना वाकवला आणि तदनंतर चेंडूला फेकून दिले सीमा पार. षटकार. चला डीजे थोडा आता आवाज वाढवा. आजची शेवटची रात्र आहे. क्या बात आहे. कमालीचा फटका. स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सन्माननीय मुद्दुशेठ अकवारे साहेबांचा ताफा ज्या दिशेने आहे ना तिकडे चेंडू निघाला आणि या सिक्सरसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज नगरसेविका अफरीमताई अकवारे यांच्या वतीने खरं तर हे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजिंक्य मोहितेला पहिला षटकार ठोकलाय. ओ समोरला हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं. बॅटची कडा घेत चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त कमबॅक. स्ट्रॉंगली कमबॅक. यॉर्कर चेंडू खरं तर पाहायला मिळाला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. आम्ही नेहमी म्हणतो की ज्याप्रमाणे लसित मलिंगा श्रीलंकन गोलंदाज की जो सध्या खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा बॉलर कोच आहे आणि तदनंतर खरं तर भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह जे यॉर्कर फेकतायत. ओ लोवा फुलटो आज समोरला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. व्हीसेप मध्ये स्ट्रोक्स पाहायला मिळाला. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोरकार्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत. 20 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फार दूरवरचा प्रवास करून धारावी संघ या मैदानावरती पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधात टीम ऐरोली कोलीवाडा. इट्स अ बिग फाईट. हाय व्होल्टेज ड्रामा. खरं तर जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू आहे. यॉर्कर आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला ए पूल मध्ये पाहायला मिळेल. ए गटाचा जर का आपण विचार केला ना तर तुम्हाला कमी धावसंख्या पाहायला मिळतील. ए गटातील गोलंदाज आणि खास करून क्षेत्ररक्षक हे कमालीचं पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. पाटा विकेटवरती फलंदाजांना रोखून ठेवलाय. फलंदाजांना थांबवून ठेवलाय. चान्स देत नाहीये गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी अजिंक्य मोहिते. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज भावेश नाईक. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल सोप्पा जेल होईल. नो डाऊट. जर्सी क्रमांक 44 अनिकेतने पकडलाय झेल. भावेश नाईकचा संपलाय खेळ. जो चित्रपट हिट व्हायला हवा होता ना एक्झॅक्टली तो चित्रपट आता फ्लॉप झालाय. जो ज्या खेळाडूच्या बॅट मधनं रन्स यायला हवे होत्या त्या खेळाडूच्या 7 चेंडूंमध्ये अवघी 1च रन्स आल्या. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो की प्रत्येक दिवस हे सारखे नसतात. आयुष्यामध्ये कधी सुखाचे दिवस येतील कधी दुःखाचे दिवस येतील. क्रिकेट देखील तसंच आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जिंकाल असं नाही आहे. प्रत्येक वेळी खेळाडू बॅटिंग मध्ये करत असताना रन्स करेल असं नाहीये. आज भावेश नाईकचा दिवसच नव्हता असं पण म्हणूया. 7 चेंडूमध्ये अवघी 1 रन्स आली. त्याच्या बॅटमधून रन्स येत नाही आहेत. नवीन खेळाडू सचिन नाईक
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या षटकातील चेंडूचा जर का आपण विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. राईट मोर द विकेटने गोलंदाज अजिंक्य मोहिते. ओ चांगला चेंडू आहे, ऑफ स्टिक वरती राहणारा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल आला, समजू शकला नाहीये फलंदाज आणि तदनंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आज त्या टच मध्ये धारावे संघ पाहायलाच मिळाला नाहीये. या इनिंगचा जर का आपण विचार केला तर धीरज भोईरच्या बॅटमधनं आलेले 2 षटकार आणि 1 चौकार, फक्त 3 मोठे स्कोरिंग स्ट्रोक्स फक्त आपण पाहिले आहेत आणि त्या व्यतिरिक्त फक्त सिंगल रन्स आल्यात. भरपूर डॉट बॉल धारावे संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आता मात्र संधी असेल. अगदी लोकशाहीचं तिसरं स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि निर्भीड पत्रकार ज्यांची ओळख राहिली गेलेली आणि खारेपाट साप्ताहिकाचे संपादक आणि एक नेहमीच वाशिभागातील भरपूर सारे अन्यायाविरुद्ध मात्र ज्यांचा लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर त्यांचं मात्र सहकार्य राहिले गेले ते आदरणीय प्रकाश माई सर यांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. अंतिम षटकासाठी गोलंदाज मनोज. होल ऑफ करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला कव्हर करत असताना कमालीचा स्ट्रोक, द स्ट्रोक ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतील देखना फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, षटकार. अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवरती खरं तर षटकार आला. ए पूलचे आपण सामने पाहतो आणि ए पूल मधील खेळाडूंना सांगण्याची आवश्यकता नाहीये की आपण स्पीडअप करा. त्यांना ठाऊक आहे की सामना आपला स्पीडअप करायचा, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. आयोजकांकडे फार कमी वेळ आहे, अंतिम रात्र आहे, वेळ वाचवा, क्रिकेट वाचवा. आणि त्यांना सांगण्याची गरज लागत नाही की कोणता क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचा. अगदी फ्री प्लॅनिंग क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस, इट्स अ बॅक टू बॅक, इट्स अ 2 इन अ रो. चेंडू मात्र निघाला सीमा पार, षटकार. नेक्स्ट मॅच क्रीडा 11 जीतू आई जीते. पेन तालुक्यातील बलाढ्य संघ. चला हा संघ नाहीये, त्याच्या जागी दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नेक्स्ट मॅच आपण थोडा वेळ घेऊया, तदनंतर नेक्स्ट मॅच आपण डिसाईड करणार आहोत. परंतु मॅच कडे जाऊया आपण. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 सिक्सरसाठी नगरसेविका अफरीमताई अखवारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर स्कोर कार्ड वरती रन्स आता मात्र पाहायला मिळत आहेत 32. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकातील जर का गोलंदाजाचा विचार केला तर मनोज चव्हाणला आपण पाहतोय आणि या भैरवीच्या षटकामध्ये आक्रमण करत असताना फलंदाज धीरज भोईर. हो, तिसरा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतलाय त्या ठिकाणी. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र निघालाय गोलीच्या वेगाने, सीमा पार. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर हा मस्ट निडेड चौकार. दिल मांगे मोर, वेलकम फोर. येस, थँक्यू. आक्रमण या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 36 ऑन दी बोर्ड. 36 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. वडवल आणि त्यांच्या विरोधात टीम पारगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस साठी यावा. षटकातील चौथा चेंडू. हो, फुल टॉस आहे. बॅटची कडा घेत पॉइंटला बीट केलाय. चेंडू मात्र निघालाय स्वीपरच्या दिशेने. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 रन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. आज कमालीची बॅटिंग केलंय फलंदाज धीरज भोईर याचा जर का आपण विचार केला तर
कमालीच्या फॉर्म मध्ये खरं तर धीरज भोईरला आपण पाहतोय. खरं तर किल्ला लढवलाय. वन साइड हिरो म्हणावं लागेल. एकटा टायगर लढत असताना धारावी टीमसाठी धीरजला जरूर आपण पाहतोय. धीरजचा जर का आपण विचार केला तर 4 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ओ लॉफ केलाय. स्वीट टायमिंग. चेंडू मात्र चाललाय आर पार सीमा पार. षटकार. चला संदेश मात्रे ऐवा कॅसाठी पारितोषिक काय आहे का? ओके, आपण पारितोषिक दिलेलं आहे. आजच्या रात्रीतील पहिलं पारितोषिक आणि एकमेव पारितोषिक. पण पुढच्या वर्षी प्रेक्षकांसाठी आपण खरं तर पारितोषिक ठेवणार आहोत. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल बॅटची कडा आणि लॉंग स्टॉपला चेंडू निघालाय. लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. आणि जो झेल पकडला त्या प्रेक्षकांनी त्यासाठी नगरसेविका अफरीमताई अकवारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज यावं आपण. चला त्या प्रेक्षकाला आम्ही विनंती करतोय की आपण यायचं आहे तुमच्यासाठी. खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 48 ऑन दी बोर्ड. अंतिम षटकामध्ये रन्स आले 28. आता टार्गेट सेट केलंय. विजयासाठी रन्स करायचे आहेत 49. जरूर या ठिकाणी आपण पारितोषिक देणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला छोटा जो खेळाडू आहे त्याला जरूर आपण या ठिकाणी त्याच्या सोबत आपण जुडले जाऊ आणि 500 रुपयाचं पारितोषिक खरं तर त्याला या ठिकाणी आपण जरूर देणार आहोत. नगरसेविका अफरीमताई अकवारे यांच्याकडून खरं तर हे पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. खंदे समर्थक ओमकार पाटील राव्याचे आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. आणि खरं तर विकी भोईर साठी देखील धीरज भोईर साठी पारितोषिक आहे. सो धीरज आपण यावं आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक भेटलंय. प्रथम तर तुझं नाव सांगायचं आहे. हर्षल आतिश पाटील. गाव कोणतं आहे? नारवेल. नारवेलचा खरं तर हा छोटा आमचा समर्थक आहे. तुला ही स्पर्धा या मॅचेस कशा वाटतायत? छान. आणि 500 रुपये मिळालेत, काय करशील? खावाला खाईन. कोणाकोणाला घेऊन जाशील? मित्रांना घेऊन जाशील का? नाही, एकटाच. क्या बात आहे. एकटाच जाणार आहे. नारवेलचा आहे. कॅच पकडले 500 रुपये मिळालेत आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. बाळा आणखीन एक कॅच पकडलीस ना तर आणखीन 500 रुपये मिळतील. थँक्यू सो मच. धीरज खरं तर मॅच सुरू आहे. ओमकार आपण मॅच नंतर पारितोषिक देऊया. ओ टू कॉम्बॉक्स आवाजात करूया बदल. ऐकूया आवाज आपण रुपेश सरांचा आवाज ऐकूया. परंतु धीरज आपण यावं. 4 सिक्सर. धीरज हरकत नाही, आपण नंतर पारितोषिक घेऊया. ओमकार ओ टू कॉम्बॉक्स ऐकूया आवाज. रुपेश पाटील यांचा आवाज ऐकूया. जाऊया आपण मॅचकडे. आणि खूप छान सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. एका बाजूला आहे नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 धारावे आणि त्याच्या विरोधामध्ये मेघ आणि आद्या 11 ऐरोली कोलीवाडा. मेघ आणि आद्या म्हटल्यानंतर आमचे नितेशजी भोईर आणि त्याचबरोबर आमचे स्वप्नीलजी म्हात्रे, नितेशजी म्हात्रे आणि स्वप्नीलजी म्हात्रे यांनी हा पॅक केलेला संघ इतर मात्र पाहायला मिळतोय. आणि
अकवारे हे नाव सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटला खूप सारं मात्र इथून मुद्दू शेठ अकवारे यांनी मात्र दिले आणि त्यांच्याच पत्नी आफरीनताई आज पेण नगर परिषदेचे नगरसेविका म्हणून पदावरती कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. आपण पाहायला गेलो तर अप्रतिम सामना मात्र तुम्हाला पाहायला मिळेल जरूर इथे. खूप छान क्रिकेट तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ मात्र तेवढे ताकदवान मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम मात्र सामना. चला सामना शेतोशी सजवून घ्यायचा प्लीज मी विनंती करेन. आणि नेक्स्ट मॅच विनर टू विनर असं खेळवलं जाईल कारण पहिला सामना इथे जिंकलाय आरशिव अँड पिऊ इलेव्हन मंगलमूर्ती कालुंदरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आता कोणता संघ येणार. नगरसेविका अप्रेंताई अक्वार इलेव्हन धारावी की ऐरोली कुलीवाडा. गेम ऑन होईल तोपर्यंत आपण आमच्या समेत महेश ठाकूर जोडले गेलेत. महेश ठाकूर बराचसा क्रिकेट आपण पाहत असतो. पंचकृषीचा एक वेगळा क्रिकेट आहे, वाशिवगाचा एक वेगळा क्रिकेट आहे. आज रात्रणकालीन स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळतात. दीव गावाचं तुम्हाला भरपूर सारं माहिती आहे. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? आपल्या वाशी विभागासाठी ही तर एक पर्वणीच आहे. गावदेवी चषक 2026 मध्ये आपण प्रथमच या वाशी विभागात नाईटचे टेनिस क्रिकेटचे हाय व्होल्टेज सामने आपल्या भेटीसाठी आले. त्याबद्दल मी प्रथम गावदेवी चषक 2026 पूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी केली या मॅचिंगची आणि पूर्ण त्यांना सपोर्टर त्यांचे दीव गावचे सर्व समर्थक तसेच आपले वाशी विभागाचे सर्व प्रशिक्षक यांचं सुद्धा येथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण या टुर्नामेंटसाठी प्रेक्षक नसतील तर कुठलीही स्पर्धा यशस्वी होत नाही आणि या स्पर्धेसाठी भारदस्त भूमिका जर बजावली असेल ती रसिक प्रेक्षकांनी क्रिकेट दर्जी यांच्यासाठी ही तर खरंच रुपेश पाटील सर ही पर्वणीच आहे म्हणता येईल. आणि येथे आयोजन एवढं सुंदर आहे की छत्रपती शिवाजी महाराज मैदान खरंच नावाप्रमाणे सुसज्ज आणि LED लाईट 38 सर्कलसाठी प्रथमच YouTube लाईव्हच्या माध्यमातून एवढे सामने पाहतो पण आपल्याकडे ही प्रथमच पाहायला मिळाली. त्याबद्दल आयोजकांचे मनाच्या अंतस्करणापासून मी येथे आभार मानतो. रुपेश पाटील सर कंटिन्यू. सामना चालू होईल आणि त्याचबरोबर सामना चालू व्हायच्या अगोदर गोलंदाजांसाठी ना ऑफर आली आहे. जर का इथून लगातारचे बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आफरीनताई अखवारे आमच्या नगरसेविका ताई यांच्याकडनं मात्र देण्यात येणार आहे. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हो चला चालूया सामन्याकडे. धारावी म्हटल्यानंतर विकी भोईरचा संघ. विकी भोईर अलिबाग प्रीमियर आमदार प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतात आणि तो जर का पहिला सामना जर जिंकला ना तर विकी भोईर इथे येणार आहेत असून इथून कमेंट्स मिळाले. रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी इथे मात्र सामना चालू आहे. तो सामना झाल्यानंतर थेट त्यांची मात्र उपस्थिती आपल्याला मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल आणखी मात्र पाहायला मिळाला. त्याचबरोबर थोडासा बाहेर जाणारा बॉल वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव धावपलकावरती येताना मात्र पाहायला मिळेल. एकाने सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल इथे. अपी जोशी, अनिकेत साळुंके, धीरज भोईर गोलंदाजी मार्गवरती. ज्यावेळी मात्र विकी भोईरची मात्र आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळतो ना त्यावेळी मात्र ती बाजूने परिपूर्ण मात्र धीरज भोईर सांभाळतो आणि सध्याच्या घडीला धीरज भोईर. चांगला बॉल. वाव चांगली ट्राय तिथे मात्र पाहायला मिळाली. मिडॉल मध्ये मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. एक सिंगल मिडॉप मध्ये आणि या एक सिंगलला ही मात्र वाचवलं आणि तिथून अप्रतिम आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. सुशील नाईक क्षेत्ररक्षणी जमेची बाजू सातत्याने मात्र राहिली गेली. आपण पाहायला गेलं तर टीम धारावीची आणि धारावी म्हटल्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र संघाला आपण खेळताना पाहायला मिळाले.
चांगला टॅप केला बॉलला आपण पाहायला गेलं तर शतक बॉल पर्यंत येताना मात्र पोस्टिंग पाहायला मिळतील का नाहीये. बॉल अलग द कार्पेट चाललाय सीमारेषा पार अल्टी पलटी गुदगुल्या करत येथील मात्र धावा येते 4 4 4 चौकार. स्कोर बोर्ड 48 धावा धपालकावरती लागल्यात आणि 49 धावांची गरज विजयासाठी इथून मात्र असणार आहे. मेग अँड अद्दा 11 ऐरोली कोलीवाडा. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. ऐन वेळेमध्ये गती परिवर्तन काढणं टेनिस क्रिकेटमध्ये बराचसा मात्र आपल्याला इथून मात्र चर्चा पाहायला मिळते. अनेक वेळा मात्र याचा अजून वापर केला जातो. वारंवार मात्र तो गोलंदाज त्याचा वापर करताना पाहायला मिळतात. खूप छान गोलंदाजी ते मात्र होताना पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा स्थिर 5 आपल्याला पाहायला मिळतात. धीरज भोईर पिवंत षटक हाताळताना मात्र पाहायला मिळतात. इथे पॉवर प्ले मध्ये मात्र सातत्याने नावाची चर्चा राहिली गेली आहे आणि त्याच नावाचं मात्र आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला बोलबाला मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर तेवढे ताकदीचे गोलंदाज साबी जोशी एकच चौकार आलाय. 4 डॉट बॉल आले. धावा आले त्यांच्या मात्र बॅटमधून आतापर्यंत 5 बॉल मध्ये 4 धावपलकावरती धावा लागलेल्या तर वाईटची साह्यानं 5 धावा. आणखी एक चांगला बॉल सुस्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जाताना पाहायला मिळतात. क्रमांक 1 चा षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. आमच्या समवेत गुणलेखक मित्र आणि अगदी चांगले मैत्रित्व जपणारे मात्र एक नाव सातत्याने वाशिभागामध्ये घेतलं जातं ते सुनीलजी मोकल. आपण पाहतोय गुणलेखक मित्र आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आज बरीचशी नावं मात्र आपल्याला पाहायला गेलं तर सातत्याने चर्चेत राहिले. उत्तम भाई आमचे उत्तम ठाकूर भाई का प्यार आपण पाहत असतो. उत्तम भाई आणि उत्तम भाई यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपले सरचे स्वागत केलं जाईल. पाहायला गेलं तर अप्रतिम तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये खूप प्रेक्षक इथे मात्र पाहायला मिळतात. येते या सगळ्या क्रीडा रसिकांचंही करूया मात्र सहज स्वागत. स्ट्राईक कन्वर्ट झाले. आता स्ट्राईकला येत अनेक साळुंकेला मात्र इथे पाहतोय चांगलं केलं. अनेक वेळा मात्र आपण पाहायला गेलं तर टीम ऐरोली कोलीवाडासाठीच केलंय. ऐरोली कोलीवाडा म्हटल्यानंतर नावं चर्चित राहिले गेल्यात. त्याची चर्चा आपण इथे मात्र करत होतो. ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. परफेक्ट स्टेट ड्राईव्ह बॉल सीमा पार आला हा मात्र शानदार. जरा टायमिंग बघा जरा आमचं पण. षटकारानं धपालकावरती धावा मात्र सस्ताना पाहायला मिळतात. 11 धावा बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र घेतल्या तर मात्र अप्रिंताई अखवार यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला फटका गॅप क्रॅकिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरवरनं तिथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम वेगानं बॉलवरती मात्र पोहोचताना पाहायला मिळतात. उचलतील फेकी करतील. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात इथे. या 2 धावा ही मात्र आपण पाहायला गेल्या तर थोडेसे मात्र आशा आहे मात्र वाढवताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं मात्र इथून आपण खेळ पाहायला मिळेल ना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना तुम्हाला पाहावा लागेल. धापलकावरती धावा मात्र 13 पाहायला मिळतात इथे. समोरच्या दिशेनं मात्र आपण पाहायला गेलं तर खेळून काढलाय. मिडॉनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. उचलतील पैकी करतील का की खेळले 2 धावा परत एकदा येताना मात्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमच्या आदरणीय कैलासजी थवई खोपोलीचे आमचे कैलासजी थवई त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. त्यांनाही विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला मात्र आपलं सरचे स्वागत केलं जाईल. आज भरपूर सारे मात्र आपण पाहायला गेलं तर राजकीय सामाजिक क्षेत्रातील नाव या मुख्य व्यासपीठावरती मात्र येताना पाहायला मिळाली. स्क्वेअर कट करायचं होतं फटका फसला तिथे. डॉट बॉल आलाय. समोर अनेक साळुंके आहे. सारखा फलंदाज टेक्निकली फलंदाज म्हणून यांची ओळख राहिली आहे.
सुजित म्हात्रे आणि आमचे रामकृष्ण ठाकूर साहेब यांचे सहर्ष स्वागत. एवन जोडी आहे आपण पाहायला गेला तर. खूप छान समोरच्या दिशेनं ऑन साईडला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलला उचलतील, पेके करतील, तोपर्यंत येईल धाव एक. त्याचबरोबर आमचे सामाजिक आणि राजकीय पटलावरती अगदी ज्यांचं नाव आदरपूर्वक घेतलं जातं, हेमंतजी पाटील. पाण्याचा लढा ज्याने मात्र इथून आदर्शपूर्वक मात्र दिला, शिवभक्त, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. ऑन साईडला मात्र दिशा दिली. परत एकदा पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट मात्र तुम्हाला सजवलं गेले. धारावे त्यांची इथं खासियत राहिली गेली आहे ना. षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय. दुसरा आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात्या त्या 17 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 12 बॉल 32. आता पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये 32 ची गरज. पहिल्याच बॉल वरती मात्र फेकून दिलंय. लांब 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 लचक बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. चाहते आमचे स्वप्नील म्हात्रे. शूरवीर चषकामध्ये आम्ही पाहिलं होतं बक्षिसांची खैरात 2000 रुपयाचं पारितोषिक जर का लगातार 3 षटकार लगावले. प्रत्येक विकेटसाठी इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. अप्रिंताई अखवारे, नगरसेविका पेन नगरपालिका. आणि जर का लगातार 2 विकेट गोलंदाजाने घेतले धारावेच्या तर नगरसेविका अप्रिंताई अखवारे यांच्याकडनं मात्र येथील 2000 रुपये पारितोषिक. मुद्दुम शेट यांचा नाद करायचा नाही. आणखी क्लास याही बॉलला मात्र फेकून दिले सीमारेषा पार. हो हो, मानाची देवाची काठी. आणि जर का इथून षटकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक इथून फलंदाजांच्या बॅटमधून आले ना. फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. अभिजोशी 2000 रुपयाचं पारितोषिक. विवेक शेठ म्हात्रे, माजी सरपंच, ग्रामपंचायत देव आणि विद्यमान सदस्य पंचायत समिती पेन आणि गटनेते भारतीय जनता पार्टी. या स्पर्धेसाठी मुख्य आयोजनामध्ये मोठा हातभार ज्यांचं राहिलं गेलंय. खूप छान चहा आले. चहाची व्यवस्था आयोजनात कशात कमी नाही. हनुमानजी नाईक काल मटण खाल्लं, सुरमई खालीत. आम्हाला तर थेट पनवेलवरनं बिर्याणी आली होती आणि हा चहा तर डायरेक्ट थेट पेनवणार. आणखी क्लास बॉलला फेकून दिलं बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार हॅट्रिक येतोय का फलंदाज
षटकार हॅट्रिक विकेट मात्र साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता इथे मात्र मॅच चालटी पलटी इथे मात्र पाहायला मिळतंय. खूप छान हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळतो. आपण पाहिलं गेलं तर तोबा गर्दी मैदानामध्ये मात्र रंगतदार सामना मात्र रंगला गेलाय. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर नवी मुंबई शहरातून आलेला संघ ऐरोली कोळीवाडा, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शेजारी असताना मात्र धारावी. दोन्ही नवी मुंबई मधील संघापर्यंत फटका फसला. ट्रॅप केला होता, ट्रॅपिंग मध्ये अडकला जातोय. नाराज गोलंदाज मात्र या धावा खर्च झाल्यात. वाघानं ठासून ठोकी फलंदाजी करत मैदानात सोडताना मात्र पाहायला मिळतात. अभि जोशी बॅक टू द गाउट. पारितोषिक इथे मात्र आले. या षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. तब्बल 2500 रुपये मिळालेत आमच्या आदरणीय दत्तात्रय पांडुरंग म्हात्रे कलकत्त्यावरनं थेट मात्र आपण पाहायला गेलं तर मॅच बघायला दीव मध्ये आलेले आहेत. राजीव यांचं सहर्ष स्वागत. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर बॉल गणित समीकरण मात्र बदलली गेली आहेत. जर का पुढचा बॉल इथे मात्र डॉट आला किंवा इथून मात्र आपण पाहायला गेलं तर विकेट आली तर 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु नाहीये. बॉल लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये चाललाय. होतोय फरार. आर पार सीमारेषा पार 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 4 चौकार. मात्र बदलली गेली. त्याच्या येणारे बॉल असणार ते 6 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. काय मॅच बनली गेली आहे. विजयासाठी मात्र 49 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वाटत होतं की हा सामना सहजरित्या मात्र धारावी टीम मात्र जिंकून जाईल. नवी मुंबई शहरातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बेलापूर विभागातील धारावे गाव, दुसऱ्या बाजूला तुम्ही ऐरोली कोळीवाडा, म्हणजे अगदी ठाण्यालगत ठाण्याच्या बाउंड्रीवरती असणारा मात्र हा गाव ऐरोली कोळीवाडा. मेघ अँड आद्या 11 ऐरोली आपण पाहायला गेलं तर छान पद्धतीने मात्र खेळ मात्र अनेक वेळा पाहायला गेले. आता येणारे बॉल असणारे ते 6 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 बॉल 10 गोलंदाजी मार्कवरती मात्र इथून 6 बॉल मध्ये डिफेन्स केल्या जातील का 10 धावा. विशाल भोईर आज शनिवार आहे. आज पाहायला गेलं तर खूप छान साई सहारामधून डायरेक्ट थेट बिर्याणी आली आहे. डाळ खिचडी आले सगळ्या समालोचकांसाठी पंचांसाठी. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. बेस्ट ऑफ बेस्ट सांगण्याचं तात्पर्य की देण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेलाय. क्रिकेटही चांगलं दिले गेले. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरी नटली थटली गेली. या मैदानाला अगदी नव्या नवरीसारखं नटवलं गेलंय. खूप छान पद्धतीने मांडणी इथे मात्र या स्पर्धेची केली गेली. हा बॉल आलाय डॉट बॉल आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. नगरसेविका अफरीनताई अखवारे यांच्याकडनं मागच्या डॉट बॉलसाठी होतं, मागच्या षटकासाठी होतं. पण तू जर का हा सामना जिंकून दिला ना तर तुम्हाला मात्र पाहायला गेलं तर भरपूर सारी बक्षिसं मिळण्याची चान्सेस आहेत. विशाल भुईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे ओ फटका फसला तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. दूरवरचा प्रवास कंप्लीट झाला नाहीये. शॉर्ट कव्हरला थड्डा सर्कल मध्ये फबलिंग पाहायला मिळालं. रनआउटची संधी नामी निर्माण झाली आहे आणि फलंदाज बाद. मोठी विकेट
बॅक टू डग आउट. मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते मात्र मनोज चव्हाण या फलंदाजांना. काय विकेट आली आहे. आता परत एकदा कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे. म्हणतात ना भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो त्यावेळी फोकस हा तुमचा वर्तमानवरती असायला पाहिजे. आता वर्तमान काय सांगतोय. येणारे बॉल असतात ते 4. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. क्रीडा रसिक पुन्हा परत एकदा आता मात्र या मॅच कडे नजर लागल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटत होतं की हा सामना परिपूर्ण मात्र इथून धारावी टीम जिंकणार आहे. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सचिन नाईक आले. तिथे धावा दिल्या 12. तरीही मात्र बॅलन्सिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि मग आले भाविश नाईक आणि त्याने धावा खर्च केल्या 22. हा सामना थोडासा मात्र झुकला गेला. मेघ अँड अद्या 11 ऐरोली कोळीवाडा टीमच्या बाजूनं. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8. सोहम जोशी मैदानामध्ये गेलेत. ऐरोली कोळीवाडा मेघ अँड अद्या म्हटल्यानंतर आमचे संदेशजी म्हात्रे आणि नितेशजी म्हात्रे यांनी पॅक केलेला मात्र संघ पाहायला मिळतो. आमचे आयोजक आहेत. दुसऱ्या बाजूला नगरसेविका आफरीनताई अखवारी. मुद्दुम शेठ यांच्या सौभाग्यवती. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम मात्र त्यांचं पाहायला गेलंय आणि त्यांच्याकडनं मात्र टीमला पॅक केले गेले. धारावे अनेक संघांना पुरस्कर्ते मात्र राहताना पाहायला मिळतात आपल्याला. मुद्दुम शेठ मेन हेलिकॉप्टर शॉट टेक ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे हाताला झटका आणि बोटाला दिलाय चटका. बॉल फरार. आर पार सीमारेषा पार 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 4. अप्रतिम अप्रतिम. नरी भोईर आता काहीतरी विचार करत असेल मनामध्ये. काय क्रिकेट चाललंय. आमचे विवेक शेठ साहेबांचे अगदी निकटवर्तीय खूप चांगले मित्र आहेत. प्रत्येक दिवस त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे सुजित भाई आमचे रामकृष्ण ठाकूर साहेब असतील. चांगला बॉल ऑन साईडला ढकलून दिलाय. तिथे मात्र पाहायला गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातो. रनआउटची संधी मात्र नामी तयार झाली आहे. आणखी एक विकेट परंतु ही रणनीती आहे. महेश ठाकूर आपण पाहायला गेलात तर स्ट्राईक कन्वर्ट करायची आहे त्यामुळे ती विकेट तिथे मात्र गमावी लागली. फलंदाज जरूर मात्र तिथे बाद होतील. सोहम जोशी यांना यावं लागेल माघारी परंतु स्ट्राईक आहे ना ती फलंदाज मॅच विनिंग पारी खेळण्याची क्षमता असणारे खेळाडू अनिकेत साळुंके यांच्याकडे मात्र राहिले गेले. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 2 बॉल मध्ये 3. हनुमानजी नाईक आणि उर्मिला मातोंडकर यांच्याबरोबर काम केलंय पिक्चर मध्ये. अंपायरिंगचं रोल त्यांना करताना पाहायला मिळालं. आणि मला वाटतं कलवे गावाचं हनुमंताचं गाणी दर शनिवारी तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या स्टेटसला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये ही कलाकारी आपण त्यांची पाहिली. असं हँडसम पंच आपल्याला पाहायला मिळतात परंतु तेवढी शिस्त त्यांच्याकडनं पंचांच्या भूमिकेमध्ये असताना पाहायला मिळते आपल्याला. आणि आमचे बंटी पाटील आणि आयोजक सुदर्शन मात्रे स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळतात तिथे आपल्याला. चांगला बॉल परंतु इथून संधी आहे. सेकंड मध्ये पकडला गेला झेल. सूरज भोईरनं काय झेल पकडलाय. झेल या मागच्या वेळी मात्र पाहायला गेलं क्षेत्ररक्षणामध्ये जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या. 3 धावा दिलेल्या होत्या या क्षेत्ररक्षकानं. आणि परंतु आता ज्या मॅच विनिंग पारीख झेलची गरज होती ना तो झेल मात्र पकडलाय. तो फलंदाज आहे सूरज भोईर. काय अप्रतिम 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 क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विजयाच्या अडसर जर का धारावे गावाच्या कोण होता ना तर तो खेळाडू होता अनिकेत साळुंके. सूरज नाहीये. सूरजने मॅच जिंकून दिली आहे जवळपास. सामना इथून आपण पाहायला गेलं तर हा सामना परिपूर्ण मात्र आपल्या बाजूने वळवलाय. आता परत एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. आता येणारे 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. ए गटातील सामने असेच होतात. तुम्हाला आज क्रिकेटचा एक वेगळा दर्जा पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. ही स्पर्धा आहे मानाची. ही स्पर्धा आहे सन्मानाची. ही स्पर्धा आहे गावदेवी दीवच्या मात्र परंपरेची. वर्ष पहिला आणि पहिल्याच वर्षामध्ये दम दाखवलाय. अफलातून तोफा गर्दी मैदानाच्या चारी बाजूला पाहायला गेला तर प्रेक्षक आणि प्रेक्षक.
आणि पुढल्या वर्षी तुम्हाला 8 तालुका पात्र खेळ पाहायला मिळणार आहे. 2 बाईक आणि तालुका हाफ आणि 8 तालुका हाफ असं एक वेगळा क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. देवकरांचा नाद करायचा नाही. गावदेवी देव न मात्र दम दाखवलाय खूप छान पद्धतीनं. आई गावदेवीचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर एक बॉल 3 धावा. ओ फटका फसला इथे आणि हा सामना जिंकला नगरसेविका प्रिंताई अक्वार 11 12व्या टीमनं. आता मुद्दू शेठ मात्र इथून पाहण्यात असतील. वाव काय पौराणिक खेळ केलाय. परंतु आमचे नेतेजी मात्रे आणि स्वप्नीलजी मात्रे नाराज झालेत कारण हा संगत आणि पॅक आहे. थोडा वेळ काय होईना अर्धा मिनिट तरी थोडंसं दुःख वाटतं ना कारण 10-15 हजार रुपये लागताच टीम पॅक करायला आणि हे